आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रिलायन्स इंडस्ट्रीचा आपण एक स्टॉक अनालिसिस करणार आहे। तर टेक्निकल आणि फंडामेंटल बेसिक आपण बघणार आहोत। तर आपण टेक्निकल हा पार्ट नंतर करूया, पहिले आपण बघूया की फंडामेंटल अनालिसिस कसं आहे। तर हे रिलायन्स इंडस्ट्रीचे जे पियर्स आहेत म्हणजे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा अनालिसिस आपण पहिला करूया। तर रिलायन्स इंडस्ट्री सगळ्यात मोठा प्लेयर आहे, सगळ्यांना माहिती आहे या स्टॉक बद्दल। प्रॉब्लेम काय होतो या स्टॉक बद्दल की हा फार साइडवेज असतो, त्यामुळे लोकांचे हे होतं की याला काय केलं पाहिजे। ठीक आहे, तर रिलायन्स इंडस्ट्री जे आहे त्याचं सगळ्यात जास्त सीएमपी आहे आपली करंट मार्केट प्राइस कंपेअर टू एनी अदर त्याचे जे रिफायनरीचे जे बाकीचे जे कॉम्पिटिटर्स आहेत बीपीसीएल एचपीसीएल त्याच्यापेक्षा। आणि सगळ्यात महत्त्वाचं की डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो 0.44 चा आहे। इथे मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो हा किती आहे, 0.44 चा हा आपला डेट टू इक्विटी रेशो आहे। आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड याने 9.6 दिला आहे, रिटर्न ऑन इक्विटी 8.4 दिलेला आहे। आणि या कंपॅरिझनला आता जर बघितलं तर बीपीसीएल चा सगळ्यात जास्त रिटर्न ऑन इक्विटी आहे, कारण त्याची प्राइसिंग कमी असल्यामुळे हा फरक थोडा जाणवतो। पण जो फंडामेंटली बघितलं तर रिलायन्स हा कधी पण चांगला आहे। फक्त प्रॉब्लेम कुठे की याचा पी म्हणजे हा थोडा महागडा शेअर दिसतोय आता, तर तो आहेच महागडा शेअर। ह्याच्यामध्ये करेक्शन एक्सपेक्टेड आहे का, तर ते आपण टेक्निकलला बघूया। तर बेसिकली 25.45% प्राइस टू पी रेशो जो आपला आहे त्याचा काय अर्थ आहे की आपण एवढा हा 25 टाइम्स आपण 25.45 टाइम्स आपण काय करतो याला महागडं परचेस करतो। आणि इंडस्ट्री पी जो आहे तो 17.39% मध्ये आहे टाइम्स आहे। ह्याचा अर्थ काय की बाकीचे इंडस्ट्री जर 17.5% जवळपास जर महाग चालले आहेत तर हा शेअर आपला 25 टाइम्स जास्त चाललाय। म्हणजे 1 रुपयाच्या ऐवजी आपण जर इथं 17 रुपये देतो याच्या इंडस्ट्रीला रिफायनरी इंडस्ट्रीला, तर आपण रिलायन्सला विकत घ्यायला 25-25.5च्या दरम्यान आपण एक्स्ट्रा पैसे देतोय। म्हणजे जिथे 1 रुपया द्यायला पाहिजे तर आपण 25.5 रुपये देतोय। तर हा एक त्याचा अर्थ आहे। पण एक लक्षात घ्या म्हणजे प्राइस टू अर्निंग आपण त्याचा कॅल्क्युलेट केलं तर, पण एक लक्षात घ्या हा ब्रँड आहे ना, त्यामुळे ही प्राइस हे डिझर्व करतोय। तर हा पण काय फार काय वाईट नाहीये। डीमार्टचा बघितलं तर अजून जास्त आहे पण त्या इंडस्ट्रीमध्ये। तर त्यामध्ये जर बघितलं तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या पूर्ण जी काही यांची रिफायनरीची जो त्यांचा सेक्टर आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात महागडा शेअर आहे, कारण हा ब्रँड आहे। मुकेश अंबानीला सगळे ओळखतात, चार्ट आपण नंतर बघूया। मार्केट कॅपिटल सगळ्यात हायएस्ट मार्केट कॅपिटल जवळपास या इंडस्ट्रीमध्ये यांचंच आहे। ओव्हरऑल टॉप 5 मध्ये टॉप 3 मध्ये कंपनी येते। आणि बुक व्हॅल्यू त्याची 623 आहे आणि आता तो चाललाय 1400 रुपये। तर ठीक आहे, डबलच्या पेक्षा जास्त डिफरन्स आहे, तो असणारच आहे, काही हे नाही आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण जर बघितलं याचं कॅश फ्लो स्टेटमेंटला जर आपण बघितलं की चला कॅश फ्लो स्टेटमेंटच बघूया। मेन गोष्टी घेऊ आपण फंडामेंटलला, कारण जेवढं बघू तेवढं कमीच आहे। कॅश फ्लो मध्ये जर बघितलं तर आपला जो लेटेस्ट डेटा आहे मार्च 2025 चा, तर ह्याला आपण अनालाइज केलं तर ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी जी आहे म्हणजे यांचे जे मेन काम आहे त्यातनं जो काही त्यांना रेव्हेन्यू येतो, त्यातनं त्यांना काही जे कॅश येते ती त्यांची पॉझिटिव्ह मध्ये आहे। म्हणजे मागच्या वर्षी त्यांची 1,58,788 आलं होतं, त्याच्या मागच्या वर्षी त्यांना 1,15,000 कोटी मध्ये हे सगळं 1,15,000 कोटी आहे। 1,10,000 होतं, त्याच्या आधी 26,000 होते, त्याच्या आधी 94, इथं कमी झालेला कोविडमुळे ऍक्टिव्हिटीज बंद होत्या। आणि असं जर बघितलं तर हा ओव्हरऑल ग्रोईंग आहे। तर सध्या त्यांनी त्यांच्या मेन ऑपरेशनल ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांनी 1,78,000 त्यांनी पैसे कमवलेले, म्हणजे त्यांनी कॅश रिसीव्ह केलेली आहे। तर हे चांगली गोष्ट आहे, म्हणजे मेन धंदा जो आहे त्यातनं हे पॉझिटिव्ह मध्ये चाललंय। म्हणजे यांनी जवळपास 20,000 कोटीचा ऍडिशनल कॅश आणलेली आहे, तर चांगली गोष्ट आहे। इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये ते निगेटिव्ह आहेत, पण ह्याचा अर्थ असा नाही की ते वाईट झालं। इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये निगेटिव्ह आहे त्याचा अर्थ असा की यांनी नवीन ऍसेट्स परचेस केलेले आहेत, नवीन प्रॉपर्टी परचेस केली, नवीन मशिनरी घेतल्या असणारे, त्याच्यामुळे हे झालेले। तर याचे डिटेल्स आपल्याला याच्यामध्ये मिळतील, पण हे बघायची गरज नाही जर आपला ऑपरेटिंग रेव्हेन्यू पॉझिटिव्ह आहे तर याच्यामध्ये जर बघितलं तर फिक्स ऍसेट परचेस मध्येच बघा तुम्ही एवढे पैसे त्यांनी फिक्स ऍसेट मध्येच घालवलेत। 1,40,40,000 कोटी फक्त ऍसेट्स परचेस आहे। ऍसेट विकून त्यांनी 2300 कोटीचा पैसे आणलेले। इन्व्हेस्टमेंट त्यांनी 6,84,000 कोटीचे त्यांनी केलेले। इन्व्हेस्टमेंट 6,72,000 कोटी विकल्या पण होत्या आणि या परत खरेदी पण केलेल्या आहेत। इंटरेस्ट त्यांना मिळाला 15,000 कोटीचा, डिव्हिडंड त्यांना 612 कोटीचा मिळालेला आहे। अदर इन्व्हेस्टमेंट आयटम्स आहेत त्यांचे, म्हणजे काय स्टॉक मार्केट ऍक्टिव्हिटी किंवा लिक्विड ऍसेट्स वगैरे त्याच्यामध्ये येतील। त्यानंतर आपण बघणार आहोत फायनान्सिंग मध्ये हे निगेटिव्ह आहेत। फायनान्सिंग मध्ये निगेटिव्ह असणं
किती निगेटिव्ह असले पाहिजे. पॉझिटिव्ह असणं, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी काय असते की लोन घेताय, लोन घेऊन जर पैसे आले तर त्याला पॉझिटिव्ह म्हणणार. निगेटिव्ह म्हणजे काय कधी असतं की जेव्हा लोन रिपे करतात, तर यांनी मागच्या वर्षीपेक्षा इथं जास्त लोन रिपे केलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. स्वतःचा डेट इक्विटी रेशो, त्यामुळेच त्यांनी मागाशी जर तुम्ही बघितलं तर डेट इक्विटी रेशो मध्ये तुम्हाला दाखवतो, हे बघा 0.44 चा डेट इक्विटी रेशो कमी केला त्यांनी. मागच्या वर्षी त्यांचा जास्त होता, इथं त्यांनी कमी केला. त्यांनी त्यांचे लोन जे आहेत रिलायन्सने ते थोडेसे कमी करून टाकले, त्याचा त्यांना फायदा मिळाला. फायदा म्हणजे त्याचा होणार, इंटरेस्ट जे द्यायचं असतं ते वाचतं. तो ओव्हरऑल बघितलं तर ऑपरेटिंग पॉझिटिव्ह आहे आणि नेट कॅश फ्लो त्यांचा 10,000 जवळपास 9,200 कोटींनी त्यांनी पॉझिटिव्ह आहे. मागच्या वर्षीपेक्षा त्यांचा परफॉर्मन्स लो आहे इथे थोडासा, कारण त्यांनी लोन जास्त रिपे केल्यामुळे ते दिसतंय. तर ठीक आहे, प्रॉब्लेम त्याचा नाहीये. रेशोज मध्ये जर बघितलं तर आपल्याला जास्त करून इम्पॉर्टंट असणारे आरओसी बघितला तर त्यांनी 10% रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि हा मागच्या वर्षीच्या प्रमाणे स्टॅग्नंट आहे. म्हणजे फार काही त्यांनी मोठं अचीव्ह नाही केलं, पण वाईट पण नाही केलेलं, त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये जर बघितलं तर प्रमोटरची होल्डिंग कम्पेअर टू, आता हे क्वार्टरली बेसिस आहे, मी इयरली सांगतो तुम्हाला, 50%ची होल्डिंग होती, यावेळी छोटासा त्याच्यात फक्त कमी आले. थोडेसे स्वतःचे शेअर पण विकले गेले आहेत, पण फार ड्रास्टिकली चेंज नाहीये. एफआय होल्डिंग त्यांच्या थोड्याशा वाढलेल्या पण आहेत. डीआय जे आहे आपले इंडियातले म्युच्युअल फंड, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे. गव्हर्नमेंटनी पण स्टॅग्नंट ठेवलेली, गव्हर्नमेंटनी काही नवीन ऍडिशनल नाही त्यात घेतलेले स्टॉक्स. पब्लिक होल्डिंग थोडीशी कमी झाली आहे, कारण मार्केट पडलंय, त्यामुळे लोकांनी प्रॉफिट बुकिंग केली आहे. आणि इन जनरल जर तुम्ही बघितलं तर याच्याबद्दल काही डाऊटच नाही, कारण पेट्रोकेमिकल प्रोडक्ट, ऑइल गॅस, कन्झ्युमेबल फ्युएल्स आणि रिफायनरी आणि मार्केटिंग मध्ये ते यांचा हे सेक्टर येतं. आता आपण बघूया चार्ट मध्ये. जर आता तुम्ही, हा मागच्या वर्षीचा आपला हाय होता 10 जुलै 2024 यांनी काय केलं होतं, एक लास्ट हाय मारला होता. रिसेंटला जो आपला जर बघितलं गेलं याच्यामध्ये, एक मिनिट चार्टला रिसेट करावं लागणार आहे. परतच ओपन करूया. आपण धनच्या वेबसाईट वरनं त्याचं हे बघत असतो अनालिसिस. रिलायन्स इंडस्ट्रीज कुठे गेलं? येस, रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये डेली चार्ट मध्ये आपण गेलं तर रिसेंटली जो हाय मारला होता आपल्याला 8 जुलैला, आपण जर फिबोनाची केली तर पण त्याच्या आधी आपण एक ओव्हरऑल अनालिसिस मध्ये टाकू त्याला आपण. तर इथे आपण आधी बघितलं होतं, इथलं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर होता, त्यानंतर मोठी रॅली त्यांनी केलेली आहे, पण ही एक ट्रेंड लाईन आहे बरोबर. हा एक रेजिस्टन्सचं काम करतंय. थोडासा बेरिश मागच्या वर्षीपासून आहे, आणि जर रिसेंटली याच्यावरनं जरी केलं, हा लो कन्सिडर केला, फिबोनाची लेवल जर काढली तर 50%ला इथं ऑलरेडी आहे. आणि जर आपण रिसेंटला फिबोनाची काढला, जर आपल्याला शॉर्ट टर्म साठी जर काही त्याच्यासाठी बनवायचं असेल ट्रेड, ओके, तर अंदाजे या लेवलला हा त्याचा रेजिस्टन्स येणार आहे. म्हणजे कुठे? आता 1411 चाललाय, 1440-42 पर्यंतचा रेजिस्टन्स आहे. इथपर्यंत येऊन शेअर परत एकदा निगेटिव्ह ट्रेंड मध्ये जाण्याची शक्यता आहे. जरी घ्यायचा असेल, आता काय करायचं, कन्क्लुजन काय? फार मोठा व्हिडिओ नाही बनवायचा मला, पण छोटा हे करू. आता काय करायचं रिलायन्स इंडस्ट्रीला? जर तुमच्याकडे स्टॉक आहे तर काय, खाली प्राइसने असेल तर तुम्ही थोडंसं ठेवू शकता, लार्ज कॅप कंपनी, फार मोठा डॅमेज नाही होणार आहे. पण जर आता नवीन ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे की तुम्हाला ऍटलीस्ट 1440च्या वर जर तो सस्टेन झाला, वीकली मध्ये जर त्यांनी क्लोजिंग दिली, वीकली टाइम फ्रेम मध्ये जर त्यांनी क्लोजिंग दिली, डेलीचा चार्ट बघतोय आपण पण मी वीकली मध्ये सांगतोय, जर वीकली मध्ये त्यांनी क्लोजिंग दिली वरती, तर एखादा वीक अजून तो खाली येणार आणि तो रिटेस्ट मानला जाईल. आणि परत जेव्हा पहिल्या वीकची कॅन्डल तो तोडेल, म्हणजे 1440च्या वर गेला की परत खाली येईल, आणि नंतर परत जेव्हा पहिला ब्रेकआउट तो सर्व्हाइव्ह करेल तेव्हा त्याला तुम्ही घेऊ शकता. पण टार्गेट किती असेल याचं, तर त्याचं पहिलं टार्गेट जे असणार आहे ती ही लाईन असणार आहे, विच इज 153032.
म्हणजे जवळपास 80 पॉइंट्स तुम्ही 80 रुपये इथे तुम्ही एका शेअरच्या मागे कमवू शकता रिलायन्स मध्ये. आणि इथे जरी बुकिंग करायचे असेल इथे थोडा जास्त वेळ थांबायची खूप दाट शक्यता आहे, कारण हा मोठा एक रेजिस्टन्स येणार आहे त्याला. तर 1440 वर चांगला गुड टू बाय. आणि जर आत्ता घ्यायचा असेल ज्यांना, काही लोक असतात रिस्क टेकर, तर त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. मग जो हा आपला फिबोनाचीचा एंड आहे ना, म्हणजे एक पण स्टॉप लॉस खूप मोठा आहे, 100 रुपयाचा स्टॉप लॉस द्यावा लागेल. तर असेल तयारी तर करू शकता. 100 रुपयाचा स्टॉप लॉस द्यायची तयारी आहे आता. 1427 ला आहे आणि 1330 रुपये त्याचा, 1340 रुपये 41 रुपये त्याचा एसएल आता पडेल. तर आता ज्याला एंट्री करायची आहे त्याला हा स्टॉप लॉस असेल, मी लिहितो, हा त्याचा एसएल असेल. स्ट्रिक्टली एसएल फॉलो करावा लागेल, कारण खाली गेला की तो खूप वर्ष तुम्हाला टाइमपास करून बोर करून टाकेल. मला खूप अनुभव आहे, रिलायन्सच्या शेअरनी 4-4 वर्ष मला साइडवेज मध्ये अडकवला होता. 2015-16 ची गोष्ट असेल. ठीक आहे. तर 1100 ते 1400 प्राइस मध्ये मी खूप वर्ष अडकलो होतो आणि नंतर तुम्ही विकला, वैतागून विकला आणि तो ब्लास्ट झाला नंतर. ठीक आहे. तर आता तो स्प्लिट झाल्यामुळे का ते बोनस झाल्यामुळे थोडा त्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. तर 1440 वर याला बाय करू शकता. फर्स्ट टार्गेट विल बी दिस, याला आपण लिहू टार्गेट 1. ठीक आहे. हे टार्गेट 1 असणार आहे. असं टार्गेट 2 काय असणार आहे, जर यांनी 1534 लेवल जर ब्रेक केली आपली व्यवस्थित, तर आपल्याला परत 1650 1610 वर आपल्याला दिसेल. हे टार्गेट 2 असणार आहे त्याचं. दिस विल बी द टार्गेट 2. आणि यानंतर एक मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट येणार. काय येणार? प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंग मार्केट जरी वर गेलं तरी रिलायन्स तुम्हाला पडताना दिसेल तेव्हा. आणि ओव्हरऑल मार्केट निफ्टी त्याला खाली, हा निफ्टीला खाली घेऊन जायची ताकद ठेवतो, कारण याचा कंपोनंट जास्त आहे. निफ्टीचा मोठा पार्ट आहे. ठीक आहे. मग हाच बेसिक व्हिडिओ. तुमचे काही जर क्वेश्चन असेल तर कमेंट करा आणि मी त्याचं उत्तर तुम्हाला तिथं देऊ शकतो. आणि परत वाटलं तर बघा, बेसिक सांगतो तुम्हाला मी. आत्ता जर घेत असेल तर हा एसएल स्ट्रिक्टली फॉलो करावं लागेल. त्याची किंमत किती आहे आता? 1340 दरम्यान तुम्हाला विकावाच लागेल, नंतर हा खूप वर्ष खाली जाईल आणि पैसे ब्लॉक होतील. जर 1440 वर विकत घेणार असेल किंवा इथं जर विकत घेणार असेल तर पहिलं टार्गेट तुमचं हे आहे 1440 रुपये. ठीक आहे. 1340 ला विकू शकता, 1341 ला, आणि 1440 ते 50 दरम्यान पहिले टार्गेट येईल. आणि जर इथून 50% बुकिंग तुम्ही करा आणि नंतर दुसरं टार्गेट तुम्हाला हा देईल 1640 दरम्यान. म्हणजे हे बरोबर असंच चाललंय. 1340 ला एसएल आहे, 1427 दरम्यान आहे, 1440 वर गुड टू बाय आहे आणि लगेच 100 रुपये त्याचे टार्गेट्स आहेत. तर हा असा या पद्धतीने कोइन्सिडन्सली 100 रुपयांनी चालतंय. ठीक आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे एवढंच. आणि तुम्ही शेअर मार्केटच्या क्लाससाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्टॉक अनालिसिस बरोबर. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.